सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपल्याकडं प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उत्तमराव येवून, जे CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या फोर्समध्ये CISF मध्ये माजी सैनिक आहेत। उत्तमराव येवून जे आपल्याकडे येऊन गेले। त्यानंतर अनिल भाऊ येवूल जे माजी सैनिक आहेत BSF मध्ये, हे आपल्याकडं यांच्या हस्ते आपण ध्वजवंदन आज केलं। आलम चौकमध्ये डायमंड लॉडच्या बाजूला एक ध्वजवंदन असल्यामुळे त्या ठिकाणी ते प्रमुख पाहुणे होते, म्हणून ते आपला कार्यक्रम सोडून त्यांना जावं लागलं। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांमध्ये आपल्याकडं मुरलीधरजी तुरखडे सर, जे मानव सेवाला सतत मार्गदर्शन करतात। त्यानंतर भास्करराव बोंद्रे काका, की जे माजी प्राचार्य आहेत आणि सतत मानव सेवाच्या चांगल्यासाठी आणि मानव सेवाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपला वेळ देतात आणि मार्गदर्शन करतात। त्यानंतर राजकुमारजी मिसळकर, जे आमचे पालक प्रतिनिधी होते स्कूल असताना आणि आजही ते या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आहेत। त्यानंतर रामदासजी पाटील, जे पाटील फॅमिलीमधले पाटील फॅमिलीमधले सर्वात जुने गृहस्थ, सर्वात म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण त्यांना पाटील परिवारातील, हे आपल्याकडं प्रत्येक कार्यक्रमाला बऱ्याचदा आपल्याकडं येत असतात। त्यानंतर डॉक्टर अक्षय चौधरी सर, की जे मानव सेवाला चालवतात, मानव सेवाचे प्राचार्य आहेत किंवा मानव सेवाला सांभाळतात। त्यानंतर डॉक्टर मोहन नेसलेसकर सर, त्यांना मुलाला आणायला जायचं होतं त्यामुळे ते निघून गेले, पण त्यांचंही मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य मानव सेवाला असतं। त्यानंतर माझे वडील अरविंदराव पाटील, की जे त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही। सर्वात महत्त्वाचे की जे आम्हाला लहानाचं मोठं करणारे। त्यानंतर श्रीनिवासजी पाटील आपल्याकडे आलेले आहेत आणि जे पब्लिकमध्ये म्हणजे तुमच्यासोबत बसले आहेत, जे पाटील परिवारातील एक विशेष गृहस्थ आहे आणि पेंटर आहे। अंजनगावच्या बरेच बिल्डिंग त्यांच्या हातून झालेल्या असतात, म्हणजे पेंटिंग केलेलं असतं। त्यानंतर विजयभाऊ वानखडे, की जे आपले विद्यार्थी जरी असले तरी एक चांगले राजकारणी आहेत आणि त्यांचं मेडिकल पण आहे आणि चांगले विशेष व्यक्तिमत्व आहे, की त्यांनी आपल्याकडे अमरावती विद्यापीठाचा संत गाडगेबाबा विद्यापीठाचा कोर्स पण केला आहे। त्यांनी आपले मतं मांडले, आपले भाषणं दिले आणि छान आपलं वक्तव्य या ठिकाणी व्यक्त केलं। महत्वाचं की भारत स्वातंत्र्य 1947 मध्ये झाला, 15 ऑगस्ट 1947 रात्री 14 तारखेच्या रात्रीच भारत स्वतंत्र झाला। परंतु तो रात्री आपण आयोजन न करता, रात्री म्हणजे रात्रीच्या वेळेस 12 वाजता आपण आयोजन न करता ते सकाळी करावं, म्हणून ते सकाळी केलं जातं। नाहीतर भारत स्वतंत्र रात्रीच झाला, ती रात्र जी होती 12 नंतरची ती 15 होती, म्हणून 15 ऑगस्टला सकाळी केला जातो आणि हाच दिवस पाकिस्तानमध्ये 14ला केला जातो। कालचा प्रोग्राम बघितला मी आणि कालच्या पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचं भाषण पण ऐकलं, काय काय बोलले ते भारतामध्ये, हे सर्व झालं। भारत स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपलं हुतात्म्य दिलं, त्यांनी संघर्ष केला, असे हजारो सैनिक म्हणू आपण त्यांना। त्यामध्ये सुरुवात करणारे महाराष्ट्रातील काही विशेष स्वातंत्र्य सैनिक होते। त्यामध्ये लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, त्यानंतर असे काही विशेष आहेत की ज्यांनी भारत स्वातंत्र्याच्या सुरुवातीला भारताला स्वातंत्र्य व्हावं यासाठी लढा दिला।
मंगल पांडेपासून तेव्हा जे सुरुवातीला होते, त्यानंतर जर तुम्ही काळ बघितला तर एकदम शेवटच्या काळात जो भाग होता तो महात्मा गांधीजींच्या पूर्णतः हातात आला आणि महात्मा गांधीजींच्या हस्ते भारत स्वातंत्र्यासाठी म्हणजे गांधीजींनी जो पुढाकार घेतला तो महत्त्वाचा होता आणि शांततेचा पुढाकार होता. ही दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्ही भगतसिंगलाही विसरू शकत नाही आणि गांधीजींनाही विसरू शकत नाही. प्रत्येकाने आपापलं कार्य केलं आणि त्या कार्यामध्ये म्हणजे मतभेद असतील पण दोन्हीही महत्त्वाचे आहेत. ज्यांनी जहाल मतवादी होते किंवा मावाळ मतवादी होते, दोन्हीही महत्त्वाचे आहेत. म्हणजे फक्त जहालने तुम्ही स्वतंत्र झाले नसते, कारण की चर्चा करणारा कोणतरी पाहिजेच होतं. जहालवाले जहाल करत होते आणि मावाळ करत होते. म्हणजे अशा परिस्थितीतच तुम्ही स्वतंत्र होऊ शकले असतात, अन्यथा नाही. आणि इंग्रज अजूनही गेले नसते 100 वर्ष. जाण्याचं कारण होतं तिकडे युद्ध सुरू होतं आणि सगळं चिनभिन काम झालं होतं आणि भारतात चले जावचा नारा सुरू झाला होता आणि पूर्णतः स्वातंत्र्याचे नारे सुरू झाले होते. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता हे सोडून देण्यात आपल्याला काही दुसरा पर्याय नाही. आणि त्यावेळेसही दुसऱ्या महायुद्धातही बरेच भारतीय सैनिक त्यावेळेस युद्धामध्ये सहभागी होते. भारतीय सैनिक ब्रिटिशांनी नेलं होते लढाई करण्यासाठी. आता विजय भाऊंनी सांगितलं की संविधानाचं एक चॅप्टर तुम्ही वाचा. माझं मत आहे की संविधानाचं एक चॅप्टर नका वाचा. एका चॅप्टरचं काही होणार नाही. तुम्ही पूर्ण संविधान वाचा, हळूहळू वाचा, मग एक पान वाचा, काय प्रॉब्लेम नाही. वर्षभरात वाचा, धीरे धीरे वाचा, 2 वर्षात वाचा, पण वाचा. एक पान जरी वाचला तुम्ही तरी तुमच्या जे आपली जी बुद्धी असते ना, त्या बुद्धीला जे कीड लागलेली असते ती दूर होते. वाचल्यानं काय होतं, कीड लागलेली दूर होते. आज जर पाहिलं तर भारतात वाचन संस्कृती संपत आलेली आहे. न्यूजपेपर होते, कोविड नंतर न्यूजपेपर बंद झाले, लोकांनी बंद केले. खूप कमी संख्या आहे आज न्यूजपेपर. लोक टीव्हीवर पाहतील, एक स्क्रीन आहे टीव्ही, नंतर मोबाईलची स्क्रीन पाहतील. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत स्क्रीन म्हणजे टीव्ही मोबाईल कॅम्प्युटर, टीव्ही मोबाईल कॅम्प्युटर अशा सारखं ते अशी स्क्रीनच्या नजरेसमोर आपण आहोत आणि त्यामुळे आपले डोळेही खराब होतात. सांगायचं तात्पर्य की वाचन संस्कृती, तुमच्याकडे किती पुस्तकं वाचताय, किती लोक वाचताय, तर एकही हात वर होणार नाही. वाचन संस्कृती परत आपण जागृत केली पाहिजे. रोज तुम्ही अभ्यासाचं एक पान वाचा, तुम्ही संविधानाचं एक पान वाचा, तुम्ही कुराणाचं एक पान वाचा. कुराण जरी तुमचा ग्रंथ नसला तरी तुम्ही वाचायला प्रॉब्लेम नाही. नेमकं त्यात काय दिलं आहे, तो ग्रंथ मराठीतही आहे. तुम्हाला भगवद्गीता ही उर्दूमध्ये मिळेल किंवा हिंदीमध्ये मिळेल किंवा मराठीतही मिळेल. ह्या ग्रंथांचं वाचन करा. वाचन केल्याने काय होईल, कीड लागलेली जी असते ना ते दूर होईल, तुमच्यातला आळस दूर होईल, तुमच्यात एक तरतरी येईल. असे बरेच फायदे तुम्हाला या ग्रंथाच्या माध्यमातून होईल. म्हणून ग्रंथांचं वाचन आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही मोठे होणार नाही. ग्रंथांमुळे माणूस तरतो. तुम्हाला कितीही संकट आले तर ग्रंथ तुम्हाला वाचवू शकतात. ग्रंथ महत्त्वाचे आहेत. ग्रंथांचं वाचन तुम्ही केलं पाहिजे. तर विजय भाऊंनी सांगितलं ग्रंथांचं. आता तुम्ही जर तिरंग्याविषयी जर संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर तुम्ही संविधान वाचा. तर संविधानामध्ये फक्त तिरंगाच नाही तर बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. तुमचं जीवन दिलंय पूर्ण. तुम्ही काय बोलू शकता आणि काय बोलू शकत नाही. आता मी इथं उभं राहून काय बोललं पाहिजे काय बोलू नाही, मला कुठं बंधनं आहेत ते का दिलं आहे सगळं. आणि कोणते कायदे आहेत, कोणत्या बंधनं आहेत, कोणत्या सजा आहेत, ते सगळं दिलं आहे. ते कोणी कसं जगावं हे संविधानात दिलं आहे. ते वाचल्यावर तुम्हाला कळेल. आता मी किती सांगितलं त्याला काही फायदा नाही होणार. फक्त मी एवढं सांगतो की तुम्ही तो ग्रंथ घरी आणा, विकत आणा आणि वाचा, तरच तुम्हाला ते कळेल. आणि यानंतर बोंद्रे सरांनी आपलं जे सांगितलं की तिरंग्याच्या काही गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत. अशा वेळेस तुम्ही त्या लिहून घेतल्या पाहिजे, आठवण राहायचं. कारण कधी कोणतं काम पडेल तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणून त्यांना मला काही प्रश्न होते, मी तुम्हाला लक्ष असेल की त्या खाली बसल्यावर मी त्यांना विचारलं की सर हे कसं ते कसं. कारण की ज्ञानी आहे, त्याचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही करून घ्या. माझ्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग करून घ्या, त्यांच्या ज्ञानाचा मी उपयोग करून घेतो. हे चक्रच फिरलं पाहिजे. आज जर माझं ज्ञान वाटल्याने गेलं तर ते खराब होईल ना. ते दिल्यानंच वाढेल. ज्ञान तुम्हाला वाटल्यावरच ते वाढेल. माझं तसं नाही वाढलं. त्यानंतर तुरकडे सरांनी जे स्तुती केली, मानव सेवाची केली किंवा माझी केली किंवा विजय सरांनी केली, माझी स्तुती केली, तुमचे धन्यवाद. तुम्ही माझी स्तुती करता. मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा
आणि कार्य माझं अविरत सुरू आहे. अविरत म्हणजे मला थांबायचं नाही. माझं असं मत आहे की पाणी जर थांबलं तर ते खराब होईल, त्याचा वास येईल. आणि पाणी वाहत असलं पाहिजे. वाहत असलं तर मग त्याला पिऊ शकतो. पाणी वाहत असलं पाहिजे. म्हणून माझं कार्य पाण्यासारखं, वाहत्या पाण्यासारखं चालू राहील. ते थांबणार नाही. थांबलं तर काय होईल, त्यात बेडक होतील आणि वास येईल, खराब होईल, त्याची येणार नाही. म्हणून मी कधीपर्यंत आवडेल तुम्हाला, जोपर्यंत मी ऍक्टिव्ह आहे. आणि मी ऍक्टिव्ह राहणार. पुस्तकं लिहिणार, 26 पुस्तकं झाले माझे, अजून पुस्तकाची कामं सुरूच आहे. माझं कॉलेज सुरू आहे, माझं ब्रँच सुरू आहे. आता पुण्यामध्ये ब्रँच आपली सुरू होत आहे. बरेच आपला विद्यार्थी आहेत की ते आपल्या नवीन नवीन सेंटर उघडत आहेत. ते सर्व सुरू राहील, ते थांबणार नाही कधी. म्हणजे माझे पुढल्या 2 महिन्याचे प्रोग्राम लागलेले आहेत. टेंभूर संड्याला 2 दिवसाचा आपला कॅम्प आहे फ्रीमध्ये. तिथं गुणवंत बाबा आश्रममध्ये 2 दिवसाचा एक भागवत आहे. भागवतासाठी 2 दिवसाचा फ्री कॅम्प आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण उपचार करतो लोकांचे आणि ते निःशुल्क करतो. तर हे प्रोग्राम लागलेले आहे. एक मणिपूरची टूर माझी लागलेली आहे, फिक्स आहे. जावं लागते. नेपाळची टूर लागलेली आहे, जावंच लागतं. कारण की ते माझ्या अभ्यासक्रमाचं आहे, माझ्या कॉलेजचं आहे आणि त्यानुसार मला ते करणं गरजेचं आहे. म्हणजे माझे प्रोग्राम लागलेले आहेत. त्याच्यातून वेळ काढून मला पुस्तकं लिहिणी आहे किंवा मला अजून काय विकास करायचा आहे करणे. माझ्याबद्दल मीपणा आणि मी माझं सांगत बसण्याचा अर्थ नाही. फक्त माझी ओळख तुम्हाला आहेच, पण थोडीशी आणखी किंवा मी काय करतोय तशासारखंही तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. बस तुमच्या एकाही विद्यार्थ्याला, म्हणजे माझ्या एकाही विद्यार्थ्याला नुकसान म्हणजे काही थोडीशी समस्या नसली पाहिजे. तसंच तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात, आता एखादा विद्यार्थी असेल तर माझं काय काम आहे सर, तर तू रोज पुस्तक वाच, रोज अभ्यास कर, माझ्याकडून पेपर घेऊन जा, रोज पेपर सोडव. म्हणजे तू त्या अभ्यासक्रमात प्रथम येशील किंवा हुशार होशील आणि चांगला मार्क घेशील आणि चांगला डॉक्टर बनशील. तर या दृष्टीने तुम्हाला विचार करावा लागेल. आणि हे करून तुम्ही एक चांगले डॉक्टर बनू शकता. चांगले डॉक्टर या ठिकाणी तुम्ही घडू शकतो. त्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. तुम्हाला थांबण्याची गरज नाही. जेवढं तुम्ही सातत्य ठेवलं तेवढे तुम्ही चांगले डॉक्टर या ठिकाणी बनू शकता.